tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. कि हमारा लोकल बॉयज दर्शन बांदेकर इस टीम में दिखाई दे रहा है। हवा में खेला हुआ है शॉट, कैच होने की संभावना, खिलाड़ी गेंद के नीचे अरविंद राणा, लगता है अरविंद राणा का गेंद आज पीछा नहीं छोड़ने वाली। चंद्रदीप अमोल दुबे चले बॉलिंग मार्ग पर, ओमकार पाटिल के लिए गेंद लेकर हवा में खेला हुआ है शॉट, स्क्वायर लेग की दिशा में। खिलाड़ी ने प्रयास काफी किया था, काफी हद तक प्रयास किया था, लेकिन प्रयास आखिर प्रयास रहा। अर्जुन मैन फ्रॉम कर्नाटका। उमेश मांद्रेकर के साथ उन्होंने की हुई है। बल्ले के अंदरूनी हिस्से पर गेंद लगती और गेंद देखना पड़ेगा सीमा रेखा पार, 4 रनों के लिए। अंदाजे मार्कवर सज्ज झाला इम्रान कॉमेंट्री कक्षाच्या एंडकडनं। यावेळेस सुरेख चेंडू, बॅटची चुम्मा घेऊन चेंडू यष्टिरक्षकाच्या हाती विसावला आणि मैदानावर मात्र हादरा बसतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला। युट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जोडले जात आहे, तब्बल 10,000च्या वरती आकडा जातोय आणि प्रत्यक्ष पद्धतीने देखील 10,000च्या आसपास पब्लिक। यावेळेस एक जोरकास एक ताकदवर फटका, मात्र फटका फसलाय, एलिव्हेशन दिलं गेलं, ताकद कमी पडली आणि फलंदाज मात्र जाळ्यात जखडला जातोय। मोलाचा वाडा उचलला तोच गोलंदाज सज्ज झालाय। यावेळेस पंचांच्या डाव्या हाताकडनं और पिच पद्धतीचा चेंडू, ताकदवर फटका, एलिव्हेशन दिलं जात आहे आणि चेंडू झाला फरार। लॉंग ऑनच्या डोक्यावर 6 धावा। मात्र त्याची याच्या मागे काय गुपित आहे ते आम्ही त्याच्याकडनं जाणून घेणार आहे। उमर खान, खानों के खान, ज्याला ओळखलं जात होतं उमर खान, आणि यावेळेस स्ट्राइक वरनं एक ताकदवर फटका, चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला लॉंग ऑनच्या दिशेनं। सुंदर क्षेत्ररक्षण एक असेल तर मात्र 60 धावा हे टार्गेट असलं पाहिजे। यावेळेस एक ताकदवर फटका, ठीक आपल्या कॉमेंट्री कक्षाच्या दिशेनं, कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाहायला मिळाला 6 धावा। गलीच्या दिशेनं एक पॉइंट आणि एक शॉट कव्हरला। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज, आखूड टप्प्याचा चेंडू, शॉट बॉल, जीवित मात्र ऑन फायर, चेंडू झाला फरार, 6 धावा। जर क्रिकेटमध्ये 6 धावांपेक्षा जास्त धावा देण्याची पद्धत असली असती तर आम्ही या फटक्याला 12 धावा दिल्या असत्या। एक ताकदवर, याही वेळेस फटका फसला, चेंडूच्या खाली येतोय क्षेत्ररक्षक लॉंग ऑनच्या दिशेनं आणि जीवित मात्रेची खेळी समाप्त। यश फलक झळकला जातोय, 52 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात 6वं षटक प्रगतीपथावर। आता मात्र फटक्यामध्ये ताकद लावली आहे, किरण पवार ऑन फायर, चेंडू झालाय फरार, 6 धावा। चेंडू असेल मयूरचा, यानंतरचा किरण पवारला, खोल टप्प्याचा चेंडू, गेन अंदर, दंडीबार, किरण पवारची खेळी समाप्त। तर मयूर सज्ज झालाय अंतिम पहिल्या इनिंगच्या अंतिम षटकातील अंतिम चेंडू घेऊन स्ट्राइक वर लोकल बॉयज।
खोल टप्प्याचा चेंडू आणि बॅक टू बॅक गेट अंदर दांडी पार. 0 धावांची बॅग डोक्यावर उचलून खेळी मात्र दर्शनची संपुष्टात येते. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. भाई हे वाक्य संपूर्ण जगात ज्यांनी प्रसिद्ध केला तो लल्ला तुझा स्वागत. पॉइंटच्या कपड्यावरून मारण्याचा प्रयत्न दर्शनच्या वळ्यात येऊन चेंडू पडलो आणि उमर खान नावाचा कलाम लागला ह्या मैदानावर. उमर खान वैयक्तिक 1 आणि सांघिक 2 रन्सावर तंबूच्या बाहेर. परत एकदा तयार करू गेलो नरकासूर आणि तयार झालो तो संकासूर. वाक्प्रचार मैदानावर वापरण्याचो माका संधी मिळता. मोठो फटको फुलटॉस चेंडू आकारण्याच्या दिशेन क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली वळ्यात येऊन चेंडू पडलो. दुसरा कलाम लागला. दुसरो खेळाडू तंबूच्या दिशेन परतता. 2 बाद 2 धाव संख्या. पंचांचा इशारा बघूया अजून काय येता तो. पंचांचा इशारा अजून येणं बाकी असा त्यानंतरच 7-12 वर नोंद घातली जातली. मोठो फटको असा आणि पंचांचा इशारा येलो तो षटकाराचो इशारो. डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाच्या वळ्यात चेंडू पडलेलो. झेल तर त्यांनी बऱ्यापैकी टिपलो पण पाय म्हाका वाटता कदाचित रेषेच्या पलीकडे गेलो. म्हणजे झेल अवैध ठरता आणि झेल अवैध ठरता तो ठरता. 9 धाव संख्या. मोठो फटको लांबलचक फटको आकांड्याच्या दिशेन लॉंग ऑफच्या कपडावरसून टांगा पलटी घोडे फरार. चेंडू गेलो षटकार पार. ह्या षटकारांची धाव संख्या 15 रन्सावर एका गड्याच्या मोबदल्यात 59 रन्साचो पाठलाग पहिल्या ओव्हरीची सांगता. तो पाठभर जेवलो. जगमा तू नाचा घे तू नाहीतर सगळा सुना झाला. मोठो फटको परत एकदा आकांड्याच्या दिशेन आकांड्याच्या पहिला अडी लांबलचक षटकार. मगाशी जो षटकार मारूचो पुरो रोवलेलो तो ह्या वेळात पूर्ण होताना दिसता. डीप स्क्वेअर लेगच्या कपडावरसून चेंडू षटकारासाठी. तर स्विच हिट असो जेका म्हटलं जाता. रिव्हर्स स्वीप आणि स्विच हिट मध्ये काय फरक असा ऐकूया थोड्या वेळान. आशिष खोलवर टप्प्याचा चेंडू 2 क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मिड ऑफ यांच्या मधून चेंडू आकांड्याच्या पहिलाडी चौकारासाठी. चौकारांची धाव संख्या 26 रन्सावर. चेंडू दर्शन घेऊन येता. ओव्हरीची सांगता करणारो भैरवी घालणारो समाप्ती करणारो चेंडू 29 धाव संख्येवर. आणि जाता जाता दर्शनच्या पाठीवर एक लांबलचक पाठभर वड षटकार मुन्नाच्या बॅट मधून. ह्या षटकारांची धाव संख्या 35 रन्सावर. चेंडू ओव्हरपिच प्रकारचो. ह्या चेंडूवर मोठो फटको मुन्नाचो. षटकारांची धाव संख्या 35 रन्सावर. ह्या एवढ्या मोठ्या स्पर्धेत जवळ फटक्याची गरज ज्या मोठ्या फटक्यामुळे या सामन्यामध्ये भरती करू शकतो. सुरेख फटका निघतोय. झेल घेण्याचा प्रयत्न. सुरेख झेल टिपला जातोय महालक्ष्मी वॉरियर्स देवबाग संघाकडनं. आणि जाता जाता अमोल दुबे आमच्या डीजे कडनं एक सुंदर संगीत ऐकू. तो रोहित क्रिकेटर वास्को गोवा. सुहास पवारला अचूक टप्प्यावरची गोलंदाजी करावी लागेल. झेल घेण्याची संधी यशरक्षक अजित मोहिते झेल पर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. दशरथ पातड यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक येत आहे. मोठा फटका पाहायला मिळतोय लॉंगॉन सीमरेषा जवळ. मात्र चेंडू हा दर्शकांमध्ये जाताना दिसतोय. प्रेक्षकांमध्ये चेंडू जातोय आणि या मोठ्या फटक्यामुळे खेळ बाकी जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. ती रोहित क्रिकेटर वास्को गोवा संघासाठी. पाहूया हे निर्णायक षटक कुठचा गोलंदाज टाकतोय. आवश्यकता इथं
महालक्ष्मी वॉरियर्स देवबग संघाला खेळण्यासाठी सज्ज. डावखुळाचा फलंदाज मुन्ना शेख, पहिला चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न, झेल घेण्याची संधी. दशरथ पातोडे, साई खटावकर यांनी ठेवलेल्या 2000 रुपयांचा मानकरी ठरतोय तो जेडी नावाचा गोलंदाज. सामना रंगतदार स्थितीत पोहोचतोय, उत्कंठ वाढते या सामन्याची. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाज, त्रिफळा बाद होतोय हाशी नावाचा फलंदाज आणि सामना इथं बदलताना दिसतोय. 4 चेंडू 8 धावांची आवश्यकता. दोन चेंडू 6 धावांची आवश्यकता. सामना रंगतोय. स्ट्राईक एंडला उजव्या हाताचा फलंदाज रवी लेंगाला. त्या सर्व मायबाप प्रेक्षकांचं त्रिवार धन्यवाद. मोठा फटका खेळतोय, पाहूया झेल घेण्याची नामी संधी. झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय. सुंदर गिफ्ट दिलंय टाळीचं, ते मुक्त हस्ताने वापरूया आणि हा शेवटचा चेंडू आपण अजरामर करूया. जोरदार टाळ्या बाबा परब मित्रमंडळ आणि मालवण क्रिकेट असोसिएशन. शिंदे सर, जेडी नावाचा गोलंदाज 6000 रुपयांचा मानकरी ठरतोय आतापर्यंत. अतिशय सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. ज्याप्रमाणे अभिजित दुधेने गोलंदाजी केली होती त्याच्यापेक्षाही चौपट गोलंदाजी जेडी नावाच्या गोलंदाजाची पाहायला मिळते. मॅन फ्रॉम शहापूरचा गोलंदाज. 1 चेंडू 6 धावा. इथे चेतन शर्मा आणि जावेद मियादादची आठवण येते. बघूया तसं काय होईल का इथे. पाहूया शहापूर ठाणे यशस्वी ठरतोय की मॅन फ्रॉम कर्नाटक अर्जुन भोसले आणि या सामन्यामध्ये विजयी ठरतोय महालक्ष्मी.